आज आपण जमलोय ते कशासाठी जमलोय तर ज्यांची मुलं 8वी मध्ये आहेत आणि ज्यांना टार्गेट करायचे IOQM किंवा IIT, जेई वगैरे असं आहे टार्गेट करायचं त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी जमलेलो आहोत. आणि दुसरी गोष्ट आपली एक बॅच आपण ऑलरेडी चालू केलेली आहे. तर जनरली काय असतं बघा, तर मुलं ही खूप हुशार असतात. आपण त्यांना फक्त शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित ठेवत असतो. ओके. त्यामुळे जर आपण पुढे जाऊन बघितलं तर जेई मध्ये अशा प्रकारच्या एक्झाम मध्ये आपले टिकत नाहीये. मग त्यांना आपण अगोदरच अशा प्रकारच्या एक्झाम बद्दल माहिती दिली. आता IOQM नावाची एक एक्झाम असते. ती बहुतेक कोणालाच माहीत नाहीये. ओके. भारतातर्फे काय केलं जातं, तर 5 विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांची निवड त्यांची संपूर्ण जी परीक्षा आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे घेतली जाते. अशा प्रकारच्या ज्या काही परीक्षा आहेत त्याच्याबद्दल पालक, विद्यार्थी, काही शाळा सुद्धा काय शाळा म्हणजे काही म्हणण्यापेक्षा बहुतेक शाळा पण त्याच्याबद्दल अनभिज्ञ आहेत. आम्ही गेली 6-7 वर्ष त्याच्यासाठी खूप काय करतोय म्हणजे अवेअरनेस करतोय आणि त्याचा अवेअरनेस जो करतोय त्याचा आपल्याला इफेक्ट आता दिसायला सुरू झालेला आहे. कारण काही काही मुलांनी पहिली स्टेज, सेकंड स्टेज क्रॅक करायला सुरुवात झालेली आहे. ओके. नाहीतर ह्या परीक्षा काय होत्या लिमिटेड लोकांना माहीत असायच्या. पण आता बऱ्यापैकी काय होतंय की ह्याच्यामध्ये भाग घेत आहेत. आणि तुमचं मूल हुशार नाही अशातला भाग नाहीये. फक्त आपण काय करतो सांगा, शालेय अभ्यासक्रमामध्ये किती मार्क्स मिळाले त्याच्यावरनं हुशारी मोजण्यापेक्षा त्याला थोडंसं हायर लेवलचं काय द्यायला पाहिजे आपल्याला, संध्या द्यायला पाहिजेत. त्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. आता ही माहिती आपल्याकडे पोहोचत नाहीये. जर कारण ह्या प्रायव्हेट एक्झाम नसतात, ह्या गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात. ओके. तर ते त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी मी आज तुम्हाला डिटेल माहिती सांगतोच आहे मी याच्यामध्ये. तर पहिले आपण बघणार आहे इंडियन ऑलिम्पियाड क्वालिफायर इन मॅथमॅटिक्स. ही एक्झाम काल झाली. कालचा पेपर पण मी पाठवलाय बघा तुम्हाला. तो बघितला असेल तर त्याच्यामध्ये काही क्वेश्चन असे असतात की 8वी, 9वी, 10वीचे पण सॉल्व्ह करू शकतात. काही क्वेश्चन असतात ते कठीण असतात. पण जरी आपण त्याच्यामध्ये समजा 100 मार्काचा क्वेश्चन असतो, पेपर असतो. त्याच्यामध्ये जरी आपण समजा 8वी, 9वीचा विद्यार्थी असेल, 30-35 मार्क मिळाले ना, तरी आपण सेकंड लेवलला जाऊ शकतो. अशा प्रकारे म्हणजे सगळ्यांना पेपर एकच असतो 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी पर्यंत. पण त्याच्यामध्ये कट ऑफ मात्र प्रत्येकासाठी वेगळं असतं. 8वी, 9वी साठी वेगळं असतं, 10वी साठी, 12वी साठी प्रत्येकासाठी काय असतं वेगळं असतं. त्यामुळे जर तुम्ही हे बघितलं नसेल म्हणजे जे 8वीत आहे त्याने जरूर तो पेपर काय करावा बघावा. मी काल बहुतेक पाठवलेला आहे ग्रुपवर. ओके. तर याच्या सहाय्याने आपण काय करतो सेकंड लेवल असते INMO मनाची परीक्षा असते. नंतर कॅम्प असतं. कॅम्प नंतर परत काय केलं आता 5 ते 6 विद्यार्थी निवडले जातात. त्याची सगळी मी काय केलेली आहे पुढे दिलेलीच आहे बघा. हे गेल्या वर्षाचं मी घातलेलं आहे. फोटो आहे तो गेल्या वर्षाचा आहे. त्यांच्याच वेबसाईटवरनं घेतलेला आहे. तर पहिली जी स्टेज असते ती IOQM, नंतर RMO असते, नंतर INMO असते. आणि आपण जर 4थ्या स्टेजपर्यंत गेलो ना, तर काही काही IIT मध्ये आपल्याला डायरेक्टली काय मिळू शकतो ऍडमिशन मिळू शकतो. जेई वगैरे द्यायची गरज नाहीये. म्हणजे 8वी, 9वी, 10वीत असतानाच आपण काय करू शकतो टार्गेट ठेवू शकतो की बाबा आपल्याला इथल्या लेवलपर्यंत जायचं आहे. जेणेकरून जेई सारखी जी कठीण एकदम कठीण परीक्षा आहे ती आपल्याला द्यावी लागता कामा नये. ओके. तर हे वेगवेगळे स्टेजेस आहेत आणि या सगळ्या स्टेजेसमधनं भारताचे प्रतिनिधित्व करणारे 5 विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे केला जातो. हे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या देशामध्ये काय केले जातात आयोजित केले जातात. ओके. ही झाली IOQM बद्दल. IOQMचा अनेक फायदा काय आहे तर तुम्हाला बहुतेक जणांना माहीत पण नसेल की इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही भारतातली अग्रगण्य संस्था आहे. आपल्याला फक्त IIT बद्दल माहीत असतं, नीट बद्दल जेई आणि नीट बद्दल माहिती असतं. बाकी काय माहीत नाही. आता आता लोकांना आयसर बद्दल माहीत व्हायला लागले. आमचे कितीतरी स्टुडंट आयसर मध्ये जायला लागले. तर आम्ही दरवर्षी मुलांना तिरुअनंतपुरम आयसरला घेऊन जातो, पुण्याला घेऊन जातो, कलकत्त्याला घेऊन जातो. वेगवेगळ्या ठिकाणी मुलांना काय करत असतो आयसरला पण घेऊन जात असतो. ओके. तर तसंच एक काय असतं सांगा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट म्हणून आहे. तिथे सुद्धा प्रवेश मिळवणं म्हणजे खूप कठीण असतं. त्याचं एक वैशिष्ट्य काय सांगा, तर तिथे आपल्याला फी भरावी लागत नाही. तर तुम्हाला उलट पैसे ते देतात. पण तिथे जी सगळी मुलं असतात ती मॅथ्स मधली टॅलेंटेड मुलं असतात. आणि भारतातीलच नव्हे तर जगातली ती एक चांगली इन्स्टिट्यूट आहे. जर तुम्ही मॅथ्स ऑलिम्पियाडमध्ये ह्या 3rd लेवलपर्यंत गेला तर तिथे तुम्हाला डायरेक्टली इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं. कुठली परीक्षा न देता तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळू शकतं. ओके. हे एक झालं काय झालं सांगा IOQM बद्दल. दुसरं जे असतं ते प्रॉमिस नावाचं असतं. प्रॉमिस हे काय झालं युरोप, USA मध्ये अशा प्रकारचे वर्कशॉप घेतले जातात. हे रेसिडेन्शियल प्रोग्राम असतात. याच्यामध्ये प्रॉमिस इंडियामध्ये काय केलं जातं तर भारतातले
50 टॅलेंटेड विद्यार्थी एकत्र येतात. म्हणजे त्यांनी ती निवड केली आहे. आणि IISc हे भारतातले एक अग्रगण्य संस्था आहे, जिथे प्रवेश मिळवणं म्हणजे खूप कठीण असतं. ओके, तर तिथे आपल्याला 45 दिवस राहायला मिळतं. तुमचा घरून जाऊन परत येईपर्यंतचा संपूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे केला जातो. इथे सुद्धा आमची यंदा एक श्रावणी भोसले जी चिपळूणची आहे, तिची निवड झालेली आहे. ओके, तिने यशस्वीरित्या पूर्ण करून तिचा आपण लवकरच एक मुलाखत पण ठेवतोय, पण टाइम कुठे ऍडजस्ट होत नाहीये. ओके, पण बहुतेक या महिन्यामध्ये तिचा एक म्हणजे आपली मुलाखत तिची असणार आहे. ओके, हा पण एक चांगला प्रोग्राम आहे, पण बहुतेकांना माहीतच नाहीये. नंतर मी तुम्हाला IOQM बद्दल सांगितलंच आहे. ओके, त्याचं सिलेबस पण इथे दाखवते बघा. नंतर अनेक एक्झाम काय असते सांगा. अगोदर NTSC नावाची एक एक्झाम होती, पण जवळजवळ कोरोना नंतर ती बहुतेक जवळजवळ कॅन्सलच झाली, अजून जातच नाही, म्हणजे 4-5 वर्ष झाली. आता त्याच्याबद्दल एक नवीन एक्झाम आता आलेली आहे, तर त्याला आपण म्हणतो स्टँडर्ड एक्झामिनेशन इन हायस्कूल सायन्स. त्याच्यामध्ये 10वी पर्यंतचे विद्यार्थी बसू शकतात. 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत बसू शकतात. आता याच्यामध्ये सिलेबस कुठला असतो, तर 10वी पर्यंतचा सिलेबस असतो. केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स म्हणजे आपण सायन्स म्हणतो तो असतो, आणि मॅथ्स असतो. ही पण एक चांगली एक्झाम आहे. ही पण काय केलं जातं, म्हणजे फिजिक्स टीचर असोसिएशनद्वारे, म्हणजे जे आपले नॅशनल सायन्स एक्झामिनेशन कंडक्ट करतात, ऑलिम्पियाड कंडक्ट करतात गव्हर्नमेंटच्या, त्याच्याद्वारे हे काय केलं ते कंडक्ट केली जाते. याचा पण तुम्ही विचार करू शकता. याची बहुतेक डेट आहे ना, ती अजून लागलेली नाही आहे. म्हणजे ऍडमिशनची डेट अजून उशीर आहे, पण त्याची एक्झामची डेट त्यांनी डिक्लेअर केलेली आहे. 30 नोव्हेंबर त्याची काय सांगा एक्झामची डेट आहे. ओके, आणि याचं ऍडमिशन बहुतेक ऑक्टोबरमध्ये चालू होईल. ओके, या परीक्षेचा पण तुम्ही विचार करायला हरकत नाही. ओके, आणि चौथी मी तुम्हाला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट बद्दल सांगितलेलं आहे, याचा पण विचार करायला हरकत नाही. ओके, मी तुम्हाला कालचं एक उदाहरण सांगतो. मी गोव्यात राहतो, तर गोव्यामध्ये काल INMOचं मी सेंटरमध्ये पण गेलेलो. आमचे 2-3 विद्यार्थी तिथे पण होते. तर त्याच्यामध्ये असा मी एक विद्यार्थी बघितला, जो गोव्यामध्येच राहतो, पण UPचा आहे. एक अतिशय टॅलेंटेड मुलगा आहे, 8वीतला मुलगा आहे. त्याने ही परीक्षा दिलेली आहे, IOQM नावाची परीक्षा दिली आहे, आणि त्यांनी ठरवलंय की मला इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्येच जायचं आहे. मग त्याच्या दृष्टीने त्याने म्हणजे ह्या लहान वयात त्याला कुठून, तो मला आपण सर्च करताना आपल्याला समजलं त्याने शोधून काढलेलं आहे. त्याला शाळेतर्फे वगैरे सांगितलं का नाहीये, तर शाळेतले कोणी विद्यार्थी नव्हते, फक्त तो एकच विद्यार्थी होता, आणि त्याला 7वी पासून माहीत झालेलं आहे, आणि त्याला मॅथ्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. इव्हन काही मोठमोठ्या संस्था ज्या ऍडमिशनसाठी हे घेतात ना, टॅलेंट सर्च एक्झामिनेशन वगैरे, तशी गोव्यामध्ये घेतली गेलेली 8वी 9वी 10वी साठी वगैरे. त्या 8वी 9वी 10वी मध्ये तो फर्स्ट आला. म्हणजे मला खात्री आहे तो इंडियन स्टॅटिस्टिकल त्याचं जे टार्गेट आहे ना, तो अचीव्ह करणार आहे. आणि मेन म्हणजे इथे तुम्हाला काही खर्च काहीच नसतो. उलट तुमची मेसचा खर्च वगैरे जर बघितला ना, तर ₹150 वगैरे असतो. तुम्हाला हॉस्टेल फॅसिलिटी फ्रीमध्ये मिळाली जाते. एक तर सेंटर त्यांचं कलकत्ता आहे, बँगलोर आहे. ओके, अशा ठिकाणी काय आहे, आणि त्यांना खूप डिमांड आहे. तिथे नोकरी मिळतेच. जे जातात त्यांना म्हणजे लिमिटेड सीट असतात. साधारण माझ्या माहितीप्रमाणे 40 सीट असतात प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्राम. ओके, मग इथे सुद्धा मिळवणं काय असतं, कठीण असतं. पण जर तुम्ही IOQM क्रॅक केला, 3ऱ्या लेवलपर्यंत गेला, तर तुम्हाला परीक्षा द्यायची गरज नाही आहे. डायरेक्टली तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. ओके, तरी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय. बाकीच्या एक्झाम आहेत, त्याचं पण हे चालू झालेलं आहे बघा. तुम्हाला जर ज्युनियर सायन्स म्हणून असते, गव्हर्नमेंटचीच आहे ही. नंतर फिजिक्स ऑलिम्पियाड आहे, बायोलॉजी ऑलिम्पियाड आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड आहे, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड आहे. ओके, ह्या पण परीक्षा तुम्ही काय करू शकता, कन्सिडर करू शकता. आणि याच्यामुळे काय होते सांगा, तर तुमची कन्सेप्ट क्लिअर व्हायला पर्यंत 10वी मध्ये 99% मार्क मिळाले, 10वी मध्ये 95%, त्याला काही व्हॅल्यू नाहीये. ओके, कारण आपण तिथे काय करत असतो बघा, हा क्वेश्चन आणि हा त्याचा आन्सर. मी तुम्हाला कमी लेखत नाहीये, तुम्ही सगळी मुलं हुशार आहात, पण आपल्याला सवय काय झालेली आहे, हा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर. ही सवय कुठेतरी मोडायला पाहिजे, तरच आपण अशा प्रकारच्या एक्झाम काय करू शकू, क्रॅक करू शकू. आणि त्याच्यासाठी अशा परीक्षामध्ये भाग, आणि त्याची नॉमिनल फी असते. रजिस्ट्रेशन फी वगैरे 200-300च्या दरम्यान काय असते त्याची फीज असते. त्यामुळे अशा प्रकारच्या परीक्षेला बसायला हरकत नाही. ओके, आता पहिल्यांदा आपण तुमचं क्वेश्चन आन्सर काय असेल तर घेऊया, कारण याचं लेक्चर मी मागे पण एकदा दिलेला होता, आणि त्याच्यानंतर मी माझा प्लॅन काय आहे तो मी तुम्हाला सांगेन. ओके, कुणाला काय पालकांना काय विचारायचं तर विचारू शकता. हॅलो, बिंदास कुठलाही क्वेश्चन विचारा.
आहे काय? बोला. हॅलो, बोला ना, कोणाला काय क्वेश्चन हॅलो नाही विचारायचं? हा हॅलो. बोला. हा, सर, एक मॅथ्स साठी आयोकियम आणि जेई साठी तुम्ही एक दुसरी बॅच सुरू करणार होते ना मॅथ्सची? तेच सांगतो ना, त्याच्याबद्दल त्यांची मी बोलतोय ना. ओके, पण त्याच्या ती व्यतिरिक्त बॅच आणि काय कधीपासून सुरू होणार? बघूया ना, किती रिस्पॉन्स मिळतो त्याच्यावर आहे. कारण सगळे ते पोल टाकले की सगळे यस 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 करतात. ओके, त्यामुळे नंतर किती हो जॉईन होतात ते त्याच्यावर आहे, अवलंबून आहे. ओके, कारण ओके. मागच्या पोलमध्ये किती सुद्धा 48 लोकांनी काढलेलं काय सांगितलेलं, यस यस केलं, त्याच्यातले 20 जण जॉईन झाले फक्त. ओके. हो हा, हो. ओके. किती इच्छुक आहेत ते बघूया. आणि मी काय सांगितलं, ज्यांना इच्छुक आहे त्यांनी मीटिंगमध्ये जॉईन व्हा म्हणून सांगितलं. आता मला माहित नाही इथे 25 एक दिसत आहेत पालक वगैरे, त्याच्यातले किती इच्छुक आहेत मला माहित नाहीये. ओके, कारण जनरली काय होते सांगा, की आपण 8वी 9वी 10वी इथे जोर देतोय. पण तर तुम्ही बघितलं असाल, ऑब्झर्व करा बघा, तो मुलगा 99% 10वी मध्ये मार्क्स मिळतो, तो सुद्धा जेईची एक्झाम क्रॅक करू शकत नाही. असं का होतं? तो हुशार नाही अशातला भाग नाहीये. तर त्याला आपण सवय लावलेली आहे. काय लावलेली आहे? हा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर पाठ कर. क्वेश्चन पण पाठ कर, आन्सर पण पाठ कर. पण जेई लेवल किंवा आयोकियमची परीक्षा असते ना, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन नसतात. तिथे तुम्हाला काय करावं लागतं? विचार करावा लागतात. 2-3 कन्सेप्ट काय करावे लागतात? वापरावे लागतात. तेव्हा कुठेतरी तो क्वेश्चन सोडवतो. त्यामुळे जनरली काय होतं, 10वीतनं 11वीत गेल्यावर ते थोडंसं त्याला जड वाटतं. काही मुलं अशी पण होतात, क्लास पण सोडून येतात. जरी 95% मार्क्स मिळाला, त्याचा अर्थ असा नाही की तो जेई क्रॅक करेल. ओके, पण एखादा 60-65% वाला सुद्धा जेई क्रॅक करतो. का? कारण त्यांनी तशा प्रकारचा अभ्यास केलेला असतो, की त्याचा कन्सेप्ट ओरिएंटेड काय असतो अभ्यास. ओके, आणि कोणाला काय विचारायचं विचारा. काही क्वेश्चन असेल तर विचारा. क्वेश्चन नसेल तर मी माझा प्लॅन सांगतोय बघा. तर मी काय करतोय सांगा, 8वी पासून मुलांना काय करतोय, मी त्याला फाउंडेशन म्हणणार नाही. फाउंडेशन म्हणण्यापेक्षा आपण काय करतोय, तर माझा प्लॅन आहे तो, इथे बघा आपल्याला काय करायचं, तर 8वीत असतानाच काही पोर्शन आपल्याला कम्प्लीट करायचं आहे. फाउंडेशन नाही म्हणत मी. तर त्याच्यामधले काही जे युनिट्स आहेत ते मी काय करतोय, कव्हर करतोय. आणि ते मुलांना 8वीच्या मुलांना समजण्यासारखे आहे. ओके, तर मी पहिल्या वर्षी काय करतोय बघा, समजा मला 3 हे काय करायचे युनिट कम्प्लीट करायचे आहे. कोऑर्डिनेट जॉमेट्री, 3 डायमेन्शनल जॉमेट्री आणि व्हेक्टर अल्जेब्रा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण आपल्याला 20% 20 ते 25% सिलेबस याच्यामधला असतो जेई लेवलला. ओके, तर हा आपण काय करू शकतो, याच वर्षी क्लिअर करू शकतो. जर तुम्हाला माझं आवडलं तर पुढच्या वर्षी पण तुम्ही जॉईन होऊ शकता. म्हणजे जेव्हा आपण काय होणार सांगा, 10वी पास होणार आहे, तेव्हा साधारण आपला 60% 50 ते 60% अभ्यासक्रम संपलेला असणार. आणि मुलांना आयडिया पण आलेली असेल की बाबा कशा प्रकारचे क्वेश्चन असतात. म्हणजे जो आपण 10वीत करतो, 10वीचे अभ्यास लक्षात घ्या, 10वीची जी परीक्षा असते ते सगळे मुलं टॅलेंटेड असतात, त्यांच्यासाठी पेपर नसतो तो. तर सगळ्यांना कन्सिडर केला जातो. त्याच्यामध्ये काय असतं सांगा, एखादा 35% मार्क्स वाला पण असतो, एखादा 40% वाला मार्क्स असतो. त्यामुळे 10वीच्या सिलेबस मी बाद म्हणत नाही, कारण तो सिलेबस सगळ्यांना कन्सिडर करून बनलेला असतो. ओके, त्यामुळे काय होते सांगा, जो हुशार मुलगा आहे त्याच्यासाठी 10वीचं मॅथ्स मी कन्सिडर केलं तर 2 ते 3 महिने खूप आहे. मॅक्झिमम 4 महिने जरा खूप झालं त्याच्यासाठी. ओके, तर आपण त्याचा बाकीचा वेळ काय करतो, काय नाही करत. पण आपण त्याला काय देतो सांगा, जो 35% मार्क्स मिळवणारा असतो तोच पेपर ह्याला असतो. आणि याच्यामध्ये तो काय करतो सांगा, 95-99% पैकी. ओके, तर ते आपल्याला कुठेतरी काय करायचंय, त्याच्या मनातनं काय, कारण तो काय राहतो, त्याची भ्रमात काय राहतो सांगा, माझं मॅथ्स चांगलं आहे, मला 8वी मध्ये 100 मार्क्स मिळाले, 9वी मध्ये 95% मार्क्स मिळाले, 10वी मध्ये 95%. मग मी काय राहतो बिंदास, माझं मॅथ्स चांगलं आहे. पण जे काय आपण मॅथ्स बघितलंय ना, ते सगळ्यांसाठी मॅथ्स आहे. म्हणजे टॅलेंटेड मुलांसाठी काय असतं, थोडी लेवल हाय असते. ओके, आणि ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर मला वाटतं आयोग किंवा सारख्या ज्या एक्झाम आहेत त्याच्यामध्ये मला ना बसवायला पाहिजे. हे कशा प्रकारच्या काय लेवलच्या एक्झाम असतात ते त्यांना लहान वयातच समजेल, आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करतील, डेफिनेटली यशस्वी. ओके, आणि दुसरं मी काय करतोय सांगा, तर याच्याबरोबर मी काय करतो, तर आयोकियमचा पण आपण अभ्यास मी घेतलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा मी काय करणार आहे, तर पहिल्या वर्षी सगळा नाही करायचा, कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं बघा,
IOQM साठी पेपर सगळ्यांना सेम असतो. पेपर सगळ्यांना म्हणजे 8वी 9वी 10वी 11वी 12वी सेम असतो. 100 मार्क असतात, ते क्वेश्चन 100 मार्कच असतात. फक्त कट ऑफ काय असतं सांगा, वेगळं असतं. 8वी 9वी साठी कट ऑफ वेगळं असतं. म्हणजे जरी आपण समजा 30 क्वेश्चन समजा असतील, त्याच्यातले 10 ते 12 जरी सोडवलेत 8वीच्या मुलाने, तरी तो सेकंड लेवलला जाऊ शकतो. ओके, त्यामुळे आपल्याला काय करायचं नाही, 8वी मध्येच असताना सगळ्यात शक्य आहे का संपवणं नाही आहे, खूप कठीण आहे. ओके, तर आपण काय करणार आहे, जो लिमिटेड जे काय आहे कन्सेप्ट, ते आपण काय करणार आहे 8वी मध्ये असताना क्लिअर करायचं. त्याचा फायदा आपल्याला काय होणार, जेई सारख्या परीक्षेला पण होणार. ओके, तर अशा प्रकारचा माझा काय सांगा प्लॅन आहे. ओके, आणि आठवड्यातनं आपले काय असणार आहे, 2च क्लासेस असणार, इनफ आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण 2 क्लासेस घेऊन काय करू शकतो, इव्हन दिवाळी वगैरे असते, सुट्टी असते, तेव्हा काहीतरी आपण ॲडिशनल क्लास म्हणजे घेऊन काय करू शकतो, लेक्चर, आणि काहीतरी म्हणजे आपल्याला गरज भासली तर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ओके, हा माझा प्लॅन आहे. हे बाकी तुम्हाला स्टँडर्ड एक्झामिनेशन वगैरे आम्ही जे सुचवतो ना, ते सगळ्या स्टँडर्ड एक्झाम आहेत. आता शाळेमध्ये घेतल्या जातात बघा, सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन, इंग्लिशची ऑलिम्पियाड असते, मॅथ्सची असते, त्या सगळ्या प्रायव्हेट ऑर्गनायझेशनच्या हे काय करतात, कंडक्ट करतात. त्या बाद नाही असं म्हणत नाहीये, पण खऱ्या ऑलिम्पियाड कुठल्या आहेत त्या शाळेला पण काही माहीत नाहीये आणि पालकांना मुलांना माहीतच नाहीये. त्यामुळे जेव्हा आम्ही दरवर्षी मुलांना घेऊन IIT मुंबईमध्ये जात असतो. तिथे आम्ही जे एअर 1 एअर 2 त्यांच्याशी सुद्धा आमचं काय होतं, इंटरॅक्शन होतं. तेव्हा ते तिकडचे पण काही मुलं सांगतात की आम्हाला 10वी 11वी येईपर्यंत काय नव्हतं, ऑलिम्पियाड माहीतच नव्हतं, पण आता जवळजवळ बऱ्याच जणांना माहीत झालेलं. ओके, ओके, आणि कोणाला काय क्वेश्चन काय विचारायचे विचारा तुमचे. सर, मी संतोष नागठाण बोलतोय. ओके, आता माझा मुलगा 8th स्टँडर्ड मध्ये आहे, त्यासाठीच ओके, मी हा तुमचा क्लास जॉईन केला आज. मला ऍक्च्युली आता हे जे ट्रिपल तुम्ही जे म्हणताय किंवा IOQM म्हणता, आम्हाला मुळात हे काय आहे हेच माहिती नाहीये. म्हणजे आमची इथपासून सुरुवात आहे. ओके, ठीक आहे. आणि आता तुम्ही ऑलिम्पियाड म्हणलं तर ॲब्सोल्युटली राईट आहे तुम्ही, की आता ऑलिम्पियाड त्याच्याही स्कूलमध्ये आहेत, आम्ही बघतोय त्याची एक्झाम पण तो देतोय. ठीक आहे. तर आता हे मुलांसाठी जे काही तुम्ही आता सांगितलं की 8वीला हे घेऊ आम्ही, त्याच्यानंतर 9वीला हे होईल आणि 10वीला ते होईल. तर ह्या 3 वर्षाचा जो काही कालावधी आहे, ह्या प्रत्येक वर्षाचं म्हणजे आठवड्यातून 2 क्लासेस तुम्ही मॅथ्सचे फक्त घेणार, बरोबर? हम्म. आणि याची साधारणतः फीज काय असेल याची? फीज मी फीज घेतो ती 10,000 घेतो. जर तुम्ही जेईचं हे करणार असाल ना, हां, तर वार्षिक जी फी आहे ती 10,000 आहे. ओके. ओके, आणि हे IOQM काय, हे काय असतं सर? IOQM ही काय आहे सांगा, वेगळी परीक्षा आहे, ऑलिम्पियाड आहे. अच्छा, ओके, ऑलिम्पियाड आहे. ऑलिम्पियाड आहे. आता जद्री काय केलंय सांगा, शाळेमध्ये तुमच्या जे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन घेत आहेत, त्यांनी हं, पण नाव दिलं IMO. त्यामुळे आम्ही ओके, जेव्हा पालकांना सांगतो तुम्ही IMO मा बसा, ही स्टँडर्ड आहे ना, आम्ही IMO ला बसतो. ही पालकांची चुकी आहे असं म्हणत नाहीये, कारण बरोबर. तुम्हीच कशाला की आमच्याच कॉन्टॅक्टमध्ये जे पुणे मुंबई वगैरे अशा सिटीमधले जे पालक आहेत, त्यांना पण हां, याच्याबद्दल माहीत नाहीये. ओके, ते सुद्धा बरोबर. मुंबईची एक मुलगी मला जॉईन झालेली आहे, तिला पण हे माहीत नव्हतं. ती सांगते की तुमच्यामुळे आम्हाला हे माहीत झालेलं आहे. ओके, ओके, तुमचे म्हणजे एक बहुतेक पालकांना शिक्षकांना पण हे माहीत नाहीये. ओके, ओके. आमच्या कॉन्टॅक्टमध्ये बाबा हॉमी बाबा एज्युकेशन सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन आहे, त्यांच्यामधले काही आहेत सायंटिस्ट वगैरे आहेत ना, ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, बऱ्यापैकी आहे त्यांचं रिलेशन. आणि एक्झाम त्यांच्याद्वारे कंडक्ट केली जाते म्हणजे फिजिक्स म्हणा, बायोलॉजी म्हणा, हे सगळे त्यांच्याद्वारे कंडक्ट केले जातात. इव्हन आता यंदा बघा भारतामध्ये काय झालेलं सांगा, ॲस्ट्रॉनॉमी ऑलिम्पियाड झालेली. मी ग्रुपवर पण पाठवलेलं, जे आमच्या बरोबर सर. ग्रुपमध्ये हां, बघितलं ती सर पण मी ते. हां, हां, ती पण काय केलेली सांगा, भारतामध्ये फर्स्ट टाइम झालेली. 64 देशाचे विद्यार्थी इथे आले. करेक्ट. ओके, आणि आपली मुलं हुशार नाही अशातला भाग नाहीये. तर प्रॉब्लेम करेक्ट काय आहे सर. सांगा. तुमच्यासारख्या माणसाचं मार्गदर्शनामुळं आम्ही आता ते बरेच ग्रुप्स तुमची जॉईन करून ठेवलेले आहेत. मी बरेच माहिती वाचत असतो त्याच्यामधून, की म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी कधी कोणी सांगितले नाहीत किंवा कधी कोणी सांगणार पण नाहीत, त्या गोष्टी तुम्ही म्हणजे कदाचित त्या बाकीच्या लोकांना त्याचं काही घेणं देणंही नसणार आहे. पण तुम्ही तुमची माहिती टाकत जाता, हे खरंच कौतुकाची गोष्ट आहे सर. मी म्हणजे ॲप्रिशिएट करतो तुमचं त्याच्यासाठी खरंच. ओके, थँक्यू. तर जनरली आमचा उद्देश काय बघा, आमचा उद्देश हा आहे, होता, आहे आणि राहील, की कुठलाही टॅलेंटेड, कारण आमच्यामध्ये असे काही मला रुरल मधले असे विद्यार्थी भेटतात, अतिशय टॅलेंटेड असतात.
पण बरोबर. त्यांना त्या वयामध्ये ज्या वयामध्ये मार्गदर्शन मिळायला पाहिजे ना त्या वयामध्ये मिळत नाही. आणि नंतर काय होतं सांगा, ते कुठेतरी म्हणजे साध्या नोकरीमध्ये जाऊन काय करतात राहतात मग ते. अशा म्हणजे भरकटतात सर ते एकंदरीत. हां, असं मला एका 10 वर्षापूर्वी एक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये विद्यार्थी आलेला. आता तो खूप झाला, मोठा झालाय. पण तो माझ्या नंतर खूप उशिरा कॉन्टॅक्टमध्ये आला. तो मॅथ्समध्ये एवढा टॅलेंट होता माणूस, भयानक टॅलेंट होता 10वी मध्ये असताना. ओके. पण मला ओके. माझ्यानंतर तो 12वी नंतर आल्यानंतर माझ्याकडे कॉन्टॅक्टमध्ये आला. आणि तो जर त्याला जर ह्या ऑलिम्पियाडमध्ये हे मिळालं असतं ना, मार्गदर्शन म्हणजे समजलं असतं, तर मी सांगतो तो कुठलीही हेल्प न घेता त्याने क्रॅक केली असते. एवढं त्याच्यामध्ये टॅलेंट होतं. ओके. बरोबर पण सर. आता तो काहीतरी MSc मॅथ्स करून वगैरे कुठेतरी जॉबला आहे. बऱ्यापैकी आहे. हम्म, हम्म, हम्म. मी चांगल्या नाही म्हणत ना, चांगल्या आहे म्हणतो. चांगल्या नाही असं म्हणत नाही, पण आहे बऱ्यापैकी. पण मी सांगतो पण कुठेतरी तो पोहोचला असता. तो ओके. याच्यापेक्षा बेस्ट राहू शकला असता तो. जाऊ शकला असता. ओके. पण आणखीन काय सर एक होतंय सांगा, विचारायचं आहे, आणि शेवटचा प्रश्न असेल माझा. नाही 2 मिनिट आणि एक मी सांगतो बघा. ओके. आम्ही जे सांगतो ना, त्याचा प्रॉब्लेम पण मी तुम्हाला सांगतो, की आत्ता पालकाला पटत नाही ते. पण जेव्हा 4-5 वर्ष जातात ना, तेव्हा तुम्हाला क्लिक होतं, की काय होतं सांगा, ते ऐकलं असतं तर मी बरं झालं असतं. हे तुम्हाला कारण असा अनुभव आम्ही काय घेतो सांगा, जे इंजिनिअरिंगला वगैरे मुलं जातात, त्यांना पण आम्ही काय गाईडन्स करत असतो. ते हो. तेव्हा आमचं ऐकत नाही. तर तेव्हा काय सांगतात, की त्यांना कोणीतरी मार्गदर्शन करतो. आता जनरली एक माझं लक्षात घ्या, समजा तुम्ही मला शेतीबद्दल विचारलं, तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, करू शकणार नाही. बरोबर शेतीबद्दल आहे. विचारलं तर जो शेतात राबतो त्याच्याकडे जाऊन मला मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. पण मी ज्या बरोबर. फील्डमध्ये आहे, त्या फील्डबद्दल जर मी तुम्हाला चांगला सल्ला दिला, तर तुम्ही ऐकायला पाहिजे. तो शेतकरी तुम्हाला तो सल्ला देऊ शकणार नाही. शेती काय देणार सांगा, शेतकरी. हे आपली मेंटॅलिटी काय असते सांगा, आपला काका, मामा कोणतरी असं असतो. तो काहीतरी सांगतो, की त्याचा उद्देश चांगला असतो. मी वाईट म्हणत नाहीये. पण जनरली काय असतं सांगा, त्याला कोणतरी सांगितलेलं असतं, की त्याचा मुलगा असा गेला, तिकडे गेला आणि तो यशस्वी झाला. मग तो मामा पण, हम्म. काका पण आपल्याला सल्ला देतो, तू पण असं कर. पण बरोबर. जनरली तेव्हा आपण काय घेत नाही जगा, त्याला काय आवडतं ते पण लक्षात घेत नाहीये. त्यामुळे अशी पण तुम्हाला उदाहरणं भेटतील. आपण गेलो, नंतर वाटलं कशाला गेलो बा, मला आवडत पण नाहीये. हे स्कोप होता ठीक आहे, पण स्कोप होता म्हणजे आवड नसेल तर का जायचं? बरोबर ओके. आहे. हा, विचारा तुमचा. शेवटचा एक प्रश्न आहे माझा. आता माझ्या मुलाचा जो कल आहे, आय थिंक मी तुम्हाला याच्या अगोदरही मेसेजवरती बोललो आहे. तर त्याला ॲस्ट्रॉनॉमीकडे जायचं आहे आणि त्याला ॲस्ट्रॉनॉटच व्हायचं आहे आणि नासाला जायचं आहे. त्याचं म्हणजे एम तो आहे. तर त्यासाठी त्याला काय म्हणजे डबल ई जे तुम्ही म्हणतात ते त्याचा अभ्यासक्रम मॅथ्स हे करणं गरजेचं आहे का ऑलिम्पियाडचं करणं आहे का दोन्ही गरजेचं आहे? जनरली एक ॲस्ट्रॉनॉमी नावाची ऑलिम्पियाड असते. ओके. ओके. त्याचा त्याला म्हणजे जनरली लक्षात घ्या, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये काय येतं सांगा, फिजिक्स येतं, मॅथ्स येतं, ॲस्ट्रॉनॉमी पण येते. ओके. बरोबर. पण त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉनॉमीचा पोर्शन कमी आहे, 25%. आणि मॅक्सिमम हं, कारण हे सगळं काय असतं सांगा, त्याच्यात फिजिक्स, मॅथ्स इन्क्लूड असतं. ओके. बरोबर. त्यामुळे ते आपला अभ्यास करावाच लागणार त्याच्यामध्ये. मग ओके. आता तुम्ही काय सजेस्ट कराल की त्याला कुठल्या ह्याला ऍडमिशन देऊ जेई द्यावी? तुम्ही करू शकता. IIST म्हणून एक आहे बघा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणून, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी म्हणून असते. त्याची हा, निवड असते ती जेई थ्रूच होते. जेई ओके. जेई जेई च्या थ्रूच होती का? म्हणजे ती बेस त्याचा जर पक्का करायचा असेल मला तर त्याला डबल ईलाच त्याचं सुरुवात बेस करायला लागेल मला. बेस म्हणत नाही, बेस नाही. ही जेई एक्झाम कशासाठी? IIT मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी जेई आहे. बरोबर. ओके. आणि तीच एक्झाम काय होते सांगा, तुम्ही जर ऐकलं असेल IIST म्हणून आहे, बँगलोरला आहे. ही सुद्धा भारतातली टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. हं, ओके. केव्हा केव्हा जेई मध्ये जे फर्स्ट येतात ते पण इथे जातात. अच्छा. ओके. हां, त्यामध्ये सुद्धा जेई थ्रू ऍडमिशन होत आहे. IIST मी तुम्हाला म्हटलं, इंडियन स्पेस टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी, ते पण काय होते सांगा, जेई थ्रू होते. किंवा भारतातल्या ज्या NIT वगैरे ज्या इन्स्टिट्यूट आहेत, हं, हं. म्हणजे त्याच्यावर काय होते, जेई मेन्स. जेई मध्ये 2 एक्झाम असतात, जेई मेन्स आणि नंतर जेई ऍडव्हान्स. जेई बरोबर. ऍडव्हान्सच्या सहाय्याने आपल्याला IIT मध्ये ऍडमिशन मिळतं. ओके. ओके सर. आणि जेई मेन्सच्या सहाय्याने आपल्याला NIT वगैरे अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये काय मिळतं, किंवा ट्रिपल IT वगैरे ज्या आहेत त्याच्यामध्ये काय मिळतं, ऍडमिशन मिळतं. ओके. आलं सर, लक्षात आलं. थँक्यू सर. चालेल. सर मला एक क्वेश्चन आहे. सर माझा मुलगा आता 8th स्टँडर्डलाच आहे, पण तुम्ही बोललात की IOQM ची एक्झाम काल झाली, मग तो एलिजिबल नाहीये का ह्या वर्षासाठी? मग पुढच्या वर्षासाठी ना, पुढच्या वर्षासाठी द्यायची ना, प्रत्येक ओके वर्षी असते ना ती. ओके, म्हणजे नेक्स्ट इयर त्याची साठी तो. जनरली जनरली फॉर्म वगैरे असतात ना, साधारण जून जुलै मध्ये निघतात त्याचे रजिस्ट्रेशन. ओके ओके जुलै लास्ट डेट असते त्याची.
म्हणजे अच्छा. यंदा बहुतेक 26 काय 25 काहीतरी होती. ठीक आहे, ओके. ठीक आहे. चालेल. आणि जनरली काय होते सांगा, हे आयोग किंवा वगैरे जास्त लोकांना माहित नाहीये. साधारण साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1 लाखाच्या आतमध्येच विद्यार्थी बसतात आहे त्याच्यामध्ये. ओके, ओके. अच्छा, म्हणजे नेक्स्ट इयर साठी त्याला मी घालू करू शकते शकता, एक्झाम. करू शकता. ओके, ओके, ओके. थँक यू सर. आणि कोणाला विचारायचंय? सर नमस्कार. हा बोला. सर हे JEE आणि IOQM या दोन्ही परीक्षा देण्यासाठी तुम्ही क्लास कंडक्ट करताय ना? बरोबर. आणि मग आता हे क्लास कधी चालू होत आहेत सर? क्लास बघूया ना, जर आपली 20 ची बॅच झाली ना तर मी करतोय. कारण जनरली काय होते सांगा, की ग्रुपवर सगळे यस यस करतात, पण त्याच्यातले जनरली मला सगळं फ्री देणं शक्य नाहीये. आणि पालकांची थोडी एक त्या दिवस माझ्यावर एखाद्या मेसेज म्हणजे व्हॉट्सअपवर माझ्याशी एखादी वाद पण घातला. मी त्याला ग्रुपच्या बाहेर पण काढले. म्हणजे जवळजवळ 8-1 दिवस झाले. तो म्हणाला की तुम्ही पैसे कशाला घेता बाबा? मी त्याला ग्रुपवर सांगितलं बाबा सगळं मला हे करणं, कारण माझं पण शेवटी हे आहे ना, बरोबर आहे ना, सगळंच मी फुकट देऊ शकत नाहीये. ओके. मी काय कुठे गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये कामाला नाही आणि बाबा हा साईड बिझनेस म्हणून मी करत नाहीये. ओके. तर मी माझा याच्यासाठी वेळ देतोय, नॉलेज तुम्हाला देतोय, त्याच्यासाठी मी पैसे घेणार ना. मग त्याने माझ्याशी खूप वाद घातला. मग मी त्याला ते ग्रुपमधनं बाहेर काढला, बाबा नको बाबा तू हे करू. ओके. सगळंच फुकट नाही देऊ शकत मी. ओके. जे शक्य आहे ते मी देत असतो, पण प्रत्येक गोष्ट फुकट मिळायला पाहिजे अशी अपेक्षा पण करायची नाही. ओके. सर माझा मुलगा 9वीला आहे, परंतु 8वीला जे तुम्ही शिकवणार आहात ते पण त्याला शिकायचं आहे. समजा म्हणजे 8वी 9वी आणि जनरली लक्षात घ्या, 8वीचं झालेलं आहे त्याचं. जनरली लक्षात घ्या, हा जो सिलेबस आहे ना तो 8वीचा आहे असं मी म्हणत नाहीये. हा सिलेबस आहे तो जेईचा आहे. हा. ओके. त्यामुळे तुम्हाला 8वी मध्ये पण नसणार, 9वी मध्ये पण नसणार, 10वी मध्ये पण नाहीये. हा जो पोर्शन आहे तो 11वी 12वीचा आहे. हा, तुम्ही मगाशी म्हणलात ना की 8वीला आपण काय भाग शिकवणार, 9वीला काय भाग शिकवणार, 10वीला काय तेच भाग सांगतोय ना. शिकवणार. म्हणजे तो काय करू शकतो सांगा, आता हे हा शिकला, पुढच्या वर्षी तो हा शिकेल ना, आवडलं तर त्याला. ओके. हा. हा. इथे आपण काय करतो, जेव्हा मी कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकवतो ना, तेव्हा कोऑर्डिनेट जॉमेट्रीचं कुठेतरी बेसिक कुठेतरी 8वी 9वी 10वी मध्ये असणार आहे. ते मी पहिल्यांदा कव्हर करतो आणि त्याच्यानंतर मी पुढे आता जातो. तो 9वीला आहे, मग 8वीचं हे त्याला होईल का कव्हर? नाही, तेच मी सांगतो. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी मला जो जो पोर्शन लागतो, तो समजा 5वीतला असेल एखादा पोर्शन सिलेबस, तर तो पण मी त्याला घेतोय ना. लक्षात आहे ना. मला समजा मी डायरेक्टली तुम्हाला सर्कल बद्दल काही न सांगता पुढे गेलो तर मला मुलाला समजेल का? मी त्याला सर्कल म्हणजे काय नाही सांगितलं. तसंच कोऑर्डिनेट जॉमेट्री शिकवताना मी कोऑर्डिनेट जॉमेट्रीसाठी जे काय बेस आहे, म्हणजे तो सगळा बेस मी कव्हर करणार आहे. ओके. तो 8वीतला असेल, 9वीतला असेल, 10वीतला पण असेल, कुठलाही असेल. म्हणजे आता 9वीला असलं तरी हा अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करणार, जे दाखवल्या स्क्रीनवर हा. पूर्ण करा. 9वीला असलं तरी होणार पूर्ण, काय प्रॉब्लेम नाही. आणि कोणाला काय विचारायचंय? काही विचारा, तुमच्या काही शंका असेल तर विचारा. IOQM साठी आपली फी तेवढीच आहे, 10,000 आहे. नुसतं IOQM तुम्ही करणार असाल तर 10,000. पण दोन्हीसाठी घेणार असाल तर मी तुम्हाला कन्सेशन देतोय, की दोन्हीमध्ये करणार असाल तर तुम्हाला 15,000 मध्ये होऊन जाईल. IOQM पण आला त्याच्यामध्ये आणि JEE मॅथ्स पण आला. ओके. हा सुद्धा संपूर्ण सिलेबस नाहीये. IOQMचा संपूर्ण सिलेबस नाहीये आणि संपूर्ण सिलेबस 8वीच्या मुलाला शक्य पण नाही होणार. 8वी 9वी विचार केला ना तर त्यांना शक्य पण होणार नाही. त्यांना जेवढं शक्य आहे तेवढंच आपल्याला द्यायचं आहे. आणि मी सांगतो की तुम्ही 12 ते 13 क्वेश्चन सोडवले ना IOQM, तरी तुमचं सिलेक्शन सेकंड लेवलला होऊ शकतं. काल तर एक क्वेश्चन एकदम सिंपल होता. तुम्ही जर पहिला क्वेश्चन बघितला ना तर त्याच्यातला, तर पर्सेंटेज काढण्यासाठी क्वेश्चन होता. तो बहुतेक मला 6वी 7वीतला मुलगा पण सोडू शकला. पण संपूर्ण क्वेश्चन पेपर सोपा होता का? नाहीये. तर त्याच्यातले 7 ते 8 क्वेश्चन असे होते, एकदम सिंपल होते. आणि काय विचारायचंय कोणाला?
सर हे तुम्हाला काही JEE चे एक्झाम्स वर्षातून एकदाच असतील ना? JEE तुम्ही 12वी नंतर देऊ शकता. नाही नाही, पण ते वर्षातून एकदाच असत नाही, असतील. दोनदा असते. एक अच्छा एक ॲटम असतो तो जानेवारीला असतो ओके आणि दुसरा असतो तो एप्रिलला असतो. ओके आणि ओके याच्यानंतर काय होते सांगा, याच्यानंतर जनरली आपल्या जर बघितलं तर आता काय झालं सांगा, पहिल्यांदा 6-7 लाख वगैरे लोक भरायचे, पण या 4-5 वर्षामध्ये जवळजवळ आता कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. जवळजवळ 15 लाख यंदा बसलेले विद्यार्थी JEE मेन्ससाठी, 15 ओके. लाख बसलेले JEE मेन्ससाठी. ओके, पहिल्याला दोन्हीला म्हणजे मिळून काय याच्यात म्हणलं. प्रिलिम असतं आणि नंतर मेन्स असते का? हा, सांगतो मी तुम्हाला. पहिली एक्झाम आपली JEE मेन्स होते. ओके, हे दोनदा होते, जानेवारीमध्ये होते आणि एप्रिलमध्ये होते. त्याच्यातले 2.5 लाख विद्यार्थी निवडले जातात पुढच्या ह्याच्यासाठी. JEE ॲडव्हान्स म्हणून असते. ओके, ॲडव्हान्स असते. आणि ओके आपल्या IIT मध्ये ज्या सीट्स आहेत IIT मध्ये त्या साधारण 17,000 आहेत. पण जर तुम्ही सगळं रिझर्वेशन वगैरे कन्सिडर केलं ना, तर ओपनसाठी साधारण 8,000 ते 9,000 जागा आहे. म्हणजे 8 ते 9,000 जागा अक्रॉस इंडिया अक्रॉस इंडिया फॉर जनरल कॅटेगरी ओपन. जनरल कॅटेगरी. गॉट इट. बाकीचे ओके आपण म्हणजे साधारण या दरम्यान आहे. आणि बाकी जर आपण IIT वगैरे कन्सिडर केलं, NIT वगैरे कन्सिडर केलं किंवा गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट वगैरे कन्सिडर केलं तर साधारण 50,000 जागा आपल्याकडे आहेत. ओके मग याच्यामध्ये सगळं टोटल काय आलं सांगा, रिझर्वेशन वगैरे धरून सगळं आलं त्याच्यामध्ये. ओपनच्या नाही 50,000. ओके. ओके, त्यामुळे तसं बघितलं तर कॉम्पिटिशन काय आहे सांगा, खूप फार मोठं आहे. हम्म. ओके, आणि जनरली मी काय बघतो सांगा, की काही विद्यार्थ्यांना 10वीत जाईपर्यंत काय माहीतच नसतं, JEE म्हणजे काय तेच माहीत नसतं. करेक्ट. ओके, आणि 10वीत झाल्यानंतर ते काय होतात, जॉईन होतात आणि ते लाईडलेले असतात. आणि मुलं हुशार नाही असं मी म्हणत नाहीये, कारण ते 10वी मध्ये आपल्या मुलाला समजा 98 पडले की आपण काय म्हणतो, तो मुलगा काय सगळं परफेक्ट आहे, त्याचे सगळे कन्सेप्ट परफेक्ट आहे. पण असे काही मी कित्येक विद्यार्थी बघितले त्यांना साधं क्रॅक पण करता आलं नाही, JEE मेन पण क्रॅक करता आलं नाही. JEE मेन कशाला, त्यांना समजा मॅथ्समध्ये जरी 100 पैकी 100 त्याने मिळवले असते तर इथे त्याला नेगेटिव्ह मध्ये पण मार्क मिळालेले आहेत. आणि याच्या पेपरमध्ये काय असतात, नेगेटिव्ह मार्क्स असतात. ओके, मग अशी पण उदाहरणं आहेत. त्यामुळे हा विद्यार्थी भ्रमात राहतो की माझं मॅथ्स काय झालं, चांगलं झालेलं आहे, माझं सायन्स काय चांगलं झालेलं आहे. ओके, मग तो जर भ्रम त्याचा केव्हा दूर झाला, त्याचा जर सिलेबस त्यांना आधीच समजला, बाबा क्वेश्चन पेपर कसा असतो, तर क्वेश्चन पेपर आपल्या 10वी सारखा नसतो. ओके, आणि दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, तुम्ही 10वी मध्ये किती मिळवले, 12वी मध्ये किती मिळवले, की इथे कुठेही व्हॅल्यू नाही त्याला. 12वी मध्ये फक्त त्यांची एक क्रायटेरिया काय सांगा, तुम्हाला मिनिमम 75% मिळायलाच पाहिजे. ओके, ओके. आणि तुम्हाला 12वी मध्ये 98 मार्क मिळाले, कुठेही विचारलं जाणार नाही, त्याचा काही व्हॅल्यू नाहीये. राईट. साठी तुम्हाला कन्सिडर करणार का नाही करणार. ओके, करेक्ट. फक्त मिनिमम तुम्हाला काय पाहिजे सांगा, 75% मार्क्स पाहिजे. त्यामुळे आता मॅक्झिमम पालक काय करतायत सांगा, दुसरा ऑप्शन निवडतायत. एक NIOS नावाचा ऑप्शन आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल. 12वी मध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाण्यासाठी 1 तास, येण्यासाठी 1 तास वगैरे जातो आपला, किंवा कॉलेजमध्ये जे शिकवणार आहे त्याची लेवल आणि JEE लेवल काय आहे सांगा, खूप फरक आहे. कारण JEE ओके. मध्ये शिकताना हे आपलं होऊन जातं ना. मग काय पालक करतायत सांगा, की NIOS हे ओपन बोर्ड आहे, इथे तुम्हाला 11वीची परीक्षा द्यायची गरज नाहीये. इथे तुम्ही बर. डायरेक्टली 12वीची परीक्षा देऊ शकता. आणि याच्यामध्ये सुद्धा काय करू शकता, 11वीत असताना 2 सब्जेक्ट द्यायचे 12वीचे. 12वीत ऑक्टोबरमध्ये 1-2 सब्जेक्ट द्यायचे आणि राहिलेले एप्रिलमध्ये द्यायचे. म्हणजे इथे पण बोर्डाची एक्झामचं आपल्याला टेन्शनच नाही ना. हा पण ओके. पॅटर्न खूप जण काय करतायत सांगता, वापरतायत. कारण इथे काय मिळतो सांगा, पूर्ण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायला मिळतं JEE वर. आणि इथे तुम्हाला 5 ओके. सब्जेक्ट घ्यायचे. 5 घेताना आपण काय करणार सांगा, एक तर PCM आपल्याला घ्यावंच लागणार, इंग्लिश बरोबर. सब्जेक्ट कंपल्सरी असतो. आणि 5वा सब्जेक्ट आपण काय करू शकतो, जो स्कोरिंग सब्जेक्ट आहे तो घेऊ शकता. काही मुलं काय करतात सांगा, फिजिकल एज्युकेशन वगैरे असे सब्जेक्ट घेतात. आपला कुठला ओके. सब्जेक्ट आहे त्याला काय व्हॅल्यूच नाही ना 5व्याला. बरोबर. आपल्याला फक्त काय करायचंय, 75% मार्क्स मिळवायचे, झालं, आपलं टार्गेट तेवढं आहे. हं. ओके, म्हणजे 12वी ॲज गुड ॲज त्याला काही कन्सिडरेशनच नाही राहिलं, कारण त्यांना टार्गेट करायचं असतं JEE ला. JEE. त्यामुळे करेक्ट. जर इथे तुम्ही 98% मार्क मिळाले तरी पुढे कुठे तुम्हाला ते कामाला काय थोडे येणार आहे. करेक्ट आहे. कन्सिडर काय केलं जाणार, तुमचा फक्त जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याचेच मार्क्स कन्सिडर केलं जाणार आहे.
त्यामुळे मॅक्झिमम आता पालक याच्याकडे वळत आहेत. हं. ओके. आधी काय होता, लोकांचा भ्रम काय होता, जे बाबा बोर्डाच्या परीक्षेमध्ये पास होत नाही त्यांनीच काय करायचं, इथे ऍडमिशन घ्यायचं, असा भ्रम होता. हं, हं, हं. ओके. पण ही पण परीक्षा सोपी नाहीये, तशाच प्रकारची आहे. बोर्डची परीक्षा असते तसाच असतं त्याचं पॅटर्न. एनसीईआरटी वगैरे जो सिलेबस आहे ना, तोच आहे सिलेबस. ओके. पण बरोबर. आपल्याला पाठ असं देता येतं. बरोबर ओके. आहे. त्यामुळे मॅक्झिमम पालक असं पण करतायत. ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे बघा? कोणाला काय आणि विचारायचं आहे का? तर ते ऑलिम्पियाड एक्झाम दिल्यानंतर डायरेक्ट JEE ला ऍडमिशन भेटतं असं तुम्ही एकदा मागे मेसेज टाकला होता, त्याबद्दल थोडं सांगा ना किंवा. JEE ला ऍडमिशन मिळतं असं म्हटलं नाही मी. मी काय म्हणतो सांगा, की आपल्याला काही IIT मध्ये जाण्यासाठी काय लागतं सांगा, JEE द्यावी लागते, बरोबर आहे ना? हो. द्यावी लागते. ओके. तर याला आता ऑप्शन निघालेला आहे. जर तुम्ही एखाद्या ऑलिम्पियाड मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला, 3ऱ्या-4थ्या लेवल पर्यंत गेला ना, तर JEE न देता सुद्धा तुम्ही IIT मध्ये जाऊ शकता. ओके. एक मी तुम्हाला उदाहरण पण देईल बघा. एक मालविका जोशी नावाची मुलगी आहे. ओके. तुम्ही लेक्चर संपल्यावर काय करा, याच्यावर गुगलवर टाका मालविका जोशी, आणि त्याच्या समोर काय टाका सांगा, IOI म्हणून सांगा. ही पण एक ऑलिम्पियाड आहे. ही पण इंटरनॅशनल लेवलला घेतली जाणारी ऑलिम्पियाड आहे. आता ही इन्फॉर्मॅटिक्स ऑलिम्पियाड म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्रामिंगची ऑलिम्पियाड आहे. या मुलीने काय केलेलं सांगा, काही वर्षापूर्वी भारताचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं, आणि ती सिल्वर मेडलिस्ट आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय केलं सांगा, तिने 7वी पासून होमस्कूलिंग केलेलं. गेलत नव्हती कॉलेजमध्ये, शाळेमध्ये गेलीच नाही. 10वी परीक्षा तिने दिली नाही, 12वीची परीक्षा दिली नाही. पण ती काय होती सांगा, 3 वेळा तिने सिल्वर मेडलिस्ट आहे याच्यामध्ये. ओके. आणि 10वी 12वी नसताना तेव्हा आपल्या भारतामध्ये एवढं हे नव्हतं, त्यामुळे कुठल्या कॉलेजमध्ये तिला काय मिळणं शक्य नव्हतं ऍडमिशन, आणि तिने पण विचार पण केला नव्हता, तिला कॉलेजला जायचंच नव्हतं. पण तुम्हाला माहित आहे का माहित नाही, एक चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट म्हणून आहे, ऐकलंय नाव तुम्ही? ही भारतातली जशी ISI आहे ना मॅथ्ससाठी फेमस, तशी ही प्रायव्हेट आहे. ही आहे ती आपली गव्हर्नमेंट आहे, आणि ही जी आपली आहे ती प्रायव्हेट आहे. मॅथ्स इन्स्टिट्यूट, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. ओके. तर या संस्थेने तिला सांगितलेलं, तू आमच्याकडे, आम्ही तुम्हाला ऍडमिशन देतो. पण त्याच वेळी काय केलं, तर एक MIT म्हणून आहे, जी इंडियातली नव्हे सॉरी, तर जगातली नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे MIT. ओके. तर त्याच्यासाठी ऍडमिशन घेण्यासाठी एक SAT नावाची परीक्षा असते. ही परीक्षा त्यांनी दिलेली. त्याच्यासाठी तुम्हाला 10वी 12वी पाहिजे असं काही गरज नव्हतं. तर या मुलीला काय मिळालं सांगा, या MIT मध्ये तेव्हा काय मिळालं, ऍडमिशन मिळालं. म्हणजे आधीपासून चालू आहे तिथे ऑलिम्पियाड मुलांना तिथे काय देतात, प्रिफरन्स दिला जातो. आणि तिथे जर खर्च जर बघितला तर तेव्हाची गोष्ट आहे, म्हणजे साधारण 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा साधारण तिथे 2 ते 3 कोटी खर्च असायचा. पण हिला संपूर्ण स्कॉलरशिपवर काय मिळालं सांगा, का मिळालं? कारण ती सिल्वर मेडलिस्ट होती. आणि आता जर तुम्ही बघितलं ना, जे आपले मेडलिस्ट म्हणजे मॅथ्समध्ये म्हणा, फिजिक्समध्ये जे मेडल मिळवतात, गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ, तर डायरेक्टली ते IIT क्रॅक करतात. पण जे JEE क्रॅक करतात, पण ते IIT मध्ये नाही जात आहे, ते फॉरेन इन्स्टिट्यूटमध्ये जात आहेत. कारण तिथे त्यांना डायरेक्टली ऍडमिशन मिळत आहे. ओके. हा एक ऑलिम्पियाडचा फायदा आहे. ओके. समजलं? तुमचं क्लिअर झालं? सर ते MITचा लॉंग फॉर्म आणि SATचा लॉंग फॉर्म काय सर? त्यात बघा की तुम्ही नेट वापरायचं, आपण नेट वापरायला बघायचं. हा, नेटवर SAT सगळी एक्झाम द्यावं माहिती आहे. म्हणलं ना. हा, SAT एक्झाम द्यावं लागते म्हटले ना तुम्ही MIT साठी. हा, तेच ना, तुम्ही सगळं टाका तिथे, MIT SAT वगैरेचं टाका, तुम्हाला सगळं मिळेल. मुलांना पण सवय लावायची, कारण आज मी तुम्हाला सांगितलं मगाशी, एक माझ्याकडे मुलगा म्हणजे आज कालच्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आला, UPचा आहे, तो पण गोव्यामध्ये राहतो. तर त्यांनी सगळं शोधून काढले, IOQM. 8वीत असताना तो IOQM ला बसला यंदा, आणि मी 100% तो सेकंड लेवलला तो जाणार आहे. आणि त्याचे वडीलच सांगत होते, तो मॅथ्समध्ये एवढा एक्सपर्ट आहे म्हणे, शाळेने नाही तयारी करून घेतल्या, तो स्वतः खूप हे करतो, आणि काय काय असं शोधत असतं म्हणे. त्यामुळे तुम्ही सेल्फ मुलांना स्टडी पण खूप महत्वाची सवय असते. लावा, म्हणजे असं काय काय शोधायचं आहे ना, म्हणजे गेम खेळण्यापेक्षा हे बरं आहे, बेस्ट आहे, माहिती शोधायला लावायची.
मुलामध्ये उपजत प्रवृत्ती असते काय काय जे स्वतः करतात. आपण लावायची भाऊ, काय काय आपण मुलं लावायची. सांगून पण काय काय मुलांना लक्षात येत नाहीत गोष्टी. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? बघा मग कोणाला इच्छुक आहे ते जॉईन व्हा. जर 20ची बॅच झाली तर मी बनवतोय. एक असणार आहे आपली जेईची बॅच असणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट इयरला मी एवढा पोर्शन कंप्लीट करणार आहे. ओके. आणि दुसरी जी बॅच असणार ती आयोक्यूमची असणार आहे. आयोक्यूमचा मी पेपर पण पाठवलाय ग्रुपवर बघा. तो पेपर पाहिजे तर बघा तुम्ही. आणि याच्यामध्ये आपण एवढा काय करणार आहे त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. धन्यवाद सर. खूपच इम्पॉर्टंट माहिती दिला शॉर्ट नोटीसवरती, ओके. जे की आमच्यासारख्या लोकांना खरंच माहिती नसतं त्या गोष्टी. तुम्ही कुठून बोलताय सर? मी तसा अक्कलकोटचा प्रॉपर. ओके ओके. आणि मी म्हणजे सांगायचं म्हणजे मी स्वतः इंजिनियरचा आहे आणि मी एका IT कंपनीत कामाला आहे. मी 5 कंट्रीचा हेड आहे. तरी सुद्धा शिक्षणापासून खूप वर्ष झाली आता वंचित होऊन कामामुळे, जॉबमुळे बाहेरच्या देशात फिरत असतो मी. पण ह्या गोष्टीची माहिती मला सुद्धा नाही आहे लिटरली सांगायचं म्हणजे, की एवढं काही आत्ता जगात चाललेलं आहे, एवढ्या गोष्टी, एवढ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. कारण आम्हाला जोपर्यंत त्या गोष्टीची आम्हाला कधी गरज पडणार नाही तोपर्यंत माणूस शोधणार नाही ना, त्याला असं झालं आहे. बरोबर. आणि तुम्ही आत्ता एक वाक्य अगदी करेक्ट बोललाय, की मुलांना याची सवय लावायला पाहिजे. पण मी म्हणेन की मुलांच्या अगोदर पालकांना आता याची सवय लावून घ्यायला पाहिजे आता. जनरली एक लक्षात घ्या, पालक जर नुसते व्हॉट्सअपवर असतील तर मुलं पण काय करणार, व्हॉट्सअपच वापरणार. नाही, ओके. नुसतं मग व्हॉट्सअप जर वापरून फायदा नाहीये सर. व्हॉट्सअप तर नाही नाही, सगळ्यांकडेच सांगतो आहे. सांगतो म्हणजे नुसतं बाबा फोटो टाकायचे आणि हे करायचं तसं नाही करायचं. नाही एक मी नाही तुम्हाला नाही. सांगतो की आमच्याकडे काही मुलं आहेत ना, आता तुम्ही IT फील्डमध्ये आहात, IT फील्डमध्ये आहात का तुम्ही? हो, मी IT मध्ये. ओके ओके. तर एक कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज म्हणून एक असतं. मी सांगितलं असेल मागच्या लेक्चरमध्ये जर तुम्ही अटेंड केला असेल तर कीबोर्ड हम्म. रोबोटिक प्रोग्राम हा काय असतो सांगा. जसं आपलं इस्रो आहे तसं जपानचं जाक्सा आहे आणि अमेरिकेचं नासा आहे. तर असं आहे. त्यांच्यातर्फेही काय केले जाते, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो रोबोट्स आहे त्याचं काय करायचं, ॲप बनवायचं. आणि ते ॲप कशामध्ये बनवायचं तर जावामध्ये बनवायचं. ओके. ओके. तर आमच्याकडे जी मुलं आहेत ते 8वी 9वी 10वीची त्यांनी जावामध्ये ॲप बनवलेलं. भारतातनं आमची एकमेव टीम होती जी या स्पर्धेमध्ये काय झालेली, सिलेक्ट झालेली. आणि आमच्या टीमचा 54 देशांमध्ये 6वा नंबर आला. ही सगळी मुलं आहेत ती काय आहेत सांगा, 8वी 9वी. आणि तुम्ही जर ऐकलं असेल की जावा किती इंजिनिअरिंग लोकांना पण कठीण वाटते. आणि फार कठीण त्याच्यामध्ये आहे. त्यांनी आता काय आम्ही केलं, हां बघतोय त्या त्याच्यामध्ये, गोष्टी. हां त्याच्यामध्ये त्यांनी, जर मी खूप जणांना विचारलंय तुम्ही 3D मध्ये काम केलं का, 3D म्हणते ते म्हणतात 2D मध्येच आम्हाला जमणार नाही, ते 3D कुठलं. तर ह्या मुलांनी स्वतः 3D म्हणजे काय ते आधी शिकले आणि त्याच्यानंतर जावामध्ये त्यांनी 3D, कारण तिथे असतो मुवमेंट असतो ते रोबोटची काय असणार, तिन्ही डायरेक्शनला असणार आहे. ओके. त्यामुळे मुलं हुशार नाही अशातला भाग नाहीये, तर मुलांना द्यायला पाहिजे. आमच्याकडे आजच्या मुलांना 34 काय काय फक्त गरजेचं एवढंच बोलतो सर मी. आजच्या मुलांना एक स्पार्क आणि योग्य त्या ठिकाणी फोर्स, बस. बाकी त्यांना काहीच आता गरज नाही सर. इथे बघा, आम्ही अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणून घेतो. अच्छा. यंदा आम्ही काय घेतलं सांगा, त्याच्यामध्ये भाग घेतले. 4थी पासून मुलांना काय होतं, बायनरी लँग्वेज वगैरे आम्ही सगळं शिकवतोय. आमची हम्म, हम्म, 4थीतली एक मुलगी आहे, कुडाळची आहे, दुर्वान म्हणून आहे. ओके. हम्म. तिने नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलला नंबर मिळाला होता. बरं. आम्ही जे आपण इंजिनिअरिंगला जे काय लॉजिक गेट्स वगैरे शिकले ना, ती मुलं हम्म. आमच्याकडे किती काय शिकतायत सांगा, 5वी 6वी 7वी मध्ये शिकतायत. पायथॉन लँग्वेज आम्ही काय करतो, बेसिक पायथॉन लँग्वेज. आता इंजिनियर बाहेर पडतायत, त्यांना कमांड माहित आहे पण त्यांच्याकडे लॉजिक नाहीये. लॉजिक नाहीये. त्यांच्याकडे कारण आज डिग्री आहे, आज आज डिग्री म्हणजे आहे पण नॉलेज नाहीये. मी सांगू इच्छितो, कारण मी आता IT मध्ये आहे. मला माहिती आहे सध्या काय चालू आहे मार्केटमध्ये. आता AI चॅट GPT ज्याला म्हणतो, ह्याला बॅकएंड काय आहे, सगळं पायथॉनच आहे ह्याला. पायथॉन शिवाय पायथॉनचं आम्ही काहीच तयारी चालत करून नाही. घेतो. हां, पायथॉन आम्ही काय करतोय, छोटे छोटे इव्हन आमची मुलं आहेत ना, ती IIT मुंबईमध्ये जी कॉम्पिटिशन असतात ना, त्या हम्म. प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतात. आणि त्याच्यामध्ये जे 8 ते 10 फायनलिस्ट असतात, त्याच्यामधल्या 2 ते 3 आमच्या टीम असतात प्रत्येक वेळी. आणि सगळ्या शहरातली मुलं आहेत अशातली आमच्याकडे. मुंबईची मुलं आहेत, पुण्याची आहेत, यवतमाळची आहेत, नागपूरची आहेत, नाशिकची आहेत, सगळ्या ठिकाणची आहेत. बरोबर. चालेल सर. ओके मी माझ्या मुलाशी उद्या सविस्तर चर्चा करतो. ओके तो ओके झोपला आता. ओके ओके ओके. बोलून मी त्यानं जर हा म्हणला तर आपण लगेच ऍडमिशन घेऊन टाकू सर. ओके. आणि कुणाला काय विचारायचं आहे? दोघे तिघे जणच बोलले, बाकीच्यांना काय क्वेश्चन काय नाही विचारायचं आहे? बघा, विचार करा.
चांगला प्रोग्राम आहे. मी चांगला म्हणतो म्हणून जॉईन होऊ नका. तर मुलाशी डिस्कस करा. मुला इच्छुक असेल आणि जर फी भरण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन व्हा. ओके. फक्त अशा द्विधा मनस्थितीत हे करू नका. आमच्यावर जर तुमचा विश्वास असेल, कारण महत्वाचा विश्वास असतो. ओके. विश्वास नसेल तर घेऊ नका. ओके. चालेल मग. ओके, आणि थँक्यू कोणाला सर. काय विचारायचं नसेल तर आपण थांबूया. थँक्यू सर.